मित्रांनो, उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते? उमेश हा शब्द ठीक आहे कोणत्या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला आहे? स्वरसंधीचं उदाहरण आहे अर्थातच. ठीक आहे, बघा उमेश या शब्दामध्ये उमा मधला आ आणि ईश मधला ई बरोबर आहे, म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. कसं? लक्ष द्या. उमेश याचा जर विग्रह केला तुम्ही तर काय होणार? उमा अधिक ईश. ईश मधला ई दीर्घच असतो नेहमी, त्यामुळे हा ई होणारच नाही. ठीक आहे, उमा हे पार्वतीचं नाव आहे आणि ईश म्हणजे तिचा पती स्वामी आणि उमेश हे शंकराचं नाव आहे. लक्षात ठेवा, संधीमध्ये विग्रह केल्यानंतर या दोन्ही शब्दांना अर्थ असतो. ठीक आहे, काही जण उमा अधिक ईश करतात, उमाला काही अर्थ नाही. ओके, मग या उमा मधला आ आणि या ईश मधला ई हे दोन वर्ण एकमेकात मिसळतात आणि त्यांचा मग ए तयार होतो आणि हा ए म मध्ये मिसळल्यानंतर मे, उमेश, अशा प्रकारे हा संधी होतो. ठीक आहे, हे जे उदाहरण आहे हे स्वरसंधीचं आहे आणि गुणादेशाचं उदाहरण आहे. ठीक आहे, आच्या समोर ई आला की त्या दोघांबद्दल काय येतो? ए येतो आणि म्हणून 2 नंबरचा पर्याय हे काय आपलं उत्तर आहे. ओके, यस.